मी ॲग्रिकॉस विशाल हिवाळे परत एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या एम फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आजपर्यंत आपण पिकाबद्दल वेगवेगळी माहिती दिली, तर पण आज आपल्याला या ठिकाणी एक वेगळा प्रयोग करायचा आहे, जो की तर इथं माझ्या मागं बघू शकता। इथं आपण कोथिंबीर पिकाची लागवड करून जवळपास 1.5 महिना झाला, पण त्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण इथं तणनाशकाची कुठलीही फवारणी त्या ठिकाणी केली नव्हती। त्यामुळे इथं तण बघू शकता कशा प्रकारे डेव्हलप झालेलं आहे। सर्व पुरं 1 एकर क्षेत्र आहे आणि सर्व क्षेत्रामध्ये गवताची जेवढी कोथिंबीर होती त्यापेक्षाही जास्त गवत इथं झालं। पण कोथिंबीर पिकाला भाव चांगले असल्यामुळे व्यापारी सध्या कोथिंबीरीतून घेऊन गेलेला आहे। पण आता नवीन आपल्याला इथं परत फ्लावरची लागवड करायची आहे, तर त्यासाठी वावर तयार होणं अवघड आहे। कारण आपण इथं रोटेही मारला तरी रोटे जाम होऊन जाणार आहे, पॅक होऊन जाणार आहे आणि मोगड्याचंही तीच कंडिशन या ठिकाणी होणार आहे। तर त्यासाठी आपण एक पर्याय केला। आता याची नांगरण आपल्याला त्या ठिकाणी करायची आहे। नांगरण केल्याने काय होणार आहे, गवत सगळं दमणार आहे, नवीन पिकासाठी आपलं वावर त्या ठिकाणी तयार होणार आहे। तर यासाठी आज आपण जॉन डिअरचा 50-50D याचा वापर इथं करणार आहेत। आणि तर बघूया आपण पुढं शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुम्ही आणि जॉन डिअर कशा प्रकारे इथं परफॉर्मन्स करतो। तर अशा प्रकारे आपला ट्रॅक्टर इथं आहे, नांगरीस पावसाळी नांगरणीसाठी तयार आणि झाला आहे चालू। तर मित्रांनो, इथं बघू शकता तुम्ही कशा प्रकारे नांगरट आता आपली पावसाळी चालू आहे आणि आपलं 50-50D कशा प्रकारे इथं परफॉर्मन्स करत आहे। तिथं जर कधी आपण बघितलं तर बघा, इथं जवळपास अर्धा फुटापर्यंत नांगरण चालू झालेली नांगरट लागत आहे आणि गवत एका बाजूला जर बघितलं तर अशा प्रकारे आणि दुसऱ्या साईडला बघितलं तर काहीच तिथं राहिलेलं नाही। तर आता वरती जाऊन बघूया आपण ट्रॅक्टर कशा प्रकारे आपला कोणत्या RPM वर चालू आहे आणि कुठले गिअर त्याला चालू आहे, कशा प्रकारे त्याचं इथं ह्याचा लोडवर येतो आहे की व्यवस्थित एक सारख्या पद्धतीने इथं चालू आहे, सर्व मी तुम्हाला या व्हिडिओत दाखवत आहे। तर शेतकरी मित्रांनो, इथं ड्रॉप सेटिंग बघू शकता आपण 3 वरती लॉक केलेले आहे, गिअर फर्स्ट इथून लावलेला आहे। पलीकडून जर बघितला तर मित्रांनो इथं हाय फर्स्ट अशा प्रकारे गिअर इथं लावलेला आहे। RPM बघितला आपण तर 15चा RPM वर तिथं ट्रॅक्टर चालू आहे। 15 RPM वर सुद्धा ट्रॅक्टर आपलं कुठल्याही प्रकारे लोडवर चालत नाही, एकदम व्यवस्थित प्रकारे इथं जमीन नांगरण तो चालू आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे इथं आपलं ट्रॅक्टरचे गिअर आणि ड्राफ्ट सेटिंग मी तुम्हाला दाखवलेली आहे आणि RPM कशा प्रकारे चालू आहे त्याचं 15 वरती 11, 12, 15 अशा प्रकारे RPM चालू आहे, तोही तुम्हाला मी दाखवलेला आहे। पण शेतकरी मित्रांनो, अशी जर तुम्हाला पावसाळ्यामध्ये जमिनीची नांगरण करायची असेल तर अशा प्रकारचं हत्यार तुम्हाला इथं ठेवावं लागतं। हे कशासाठी, तर नांगरांचं पेड पाडण्यासाठी। मित्रांनो, याला तुमच्याकडं काय म्हणतात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा। तर अशा प्रकारचं तुम्हाला एक हत्यार जवळ ठेवावंच लागतं। मित्रांनो, अशा प्रकारचं आपलं इथं कोथिंबीरचं रान जे आहे ते नांगरणी चालूच आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। आणि जॉन डिअरबद्दल तुमचे काहीही प्रश्न असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, त्याच्यावरती आम्ही तुम्हाला सोल्युशन देण्याचा प्रयत्न नक्कीच करू। धन्यवाद।